धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, परांडा आणि वाशी या 3 तालुक्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती नाहीये। फक्त भाजप आणि शिवसेनाच नाही तर कुठल्याच पक्षाने या मतदारसंघामध्ये युती केली नाहीये। सर्व पक्ष स्वतंत्र लढताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण आता भूम तालुक्यातील पात्रुड या गावामध्ये आहोत आणि पात्रुड गावामध्ये भाजपचा प्रचार जे आहे ते जोरदार चालू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? तुम्ही भाजपचे उमेदवार आहात पात्रुड गटामधून जिल्हा परिषदसाठी, काय तुम्ही आता प्रचार करताय, कशी परिस्थिती आहे? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसाठी उत्तम वातावरण आहे। जर ग्रामीण भागात आपण गेलो तर महिला म्हणतात की आम्हाला लाडकी बहीण योजना चालू आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही लाडक्या भावाला विसरणार नाही। शेतकऱ्याकडे गेलो तर शेतकरी म्हणतो की ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस एकमेव सरकार आहे की ज्यांनी अतिवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्याला मदत केली। आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांच्या नावावर 7/12 आहे ते सरळ म्हणतात की PM किसान वगैरे त्यांना तेवढं समजत नाही, शेतकऱ्यामध्ये तो शब्द रुजलेला नाही। पण तो शेतकरी म्हणतात आम्हाला मोदीचे पैसे येतात, आम्हाला मोदीचे पैसे पडले, एवढा शब्द शेतकऱ्याकडून येतो। त्यामुळे शेतकरी, महिला वर्ग, संपूर्ण ज्येष्ठ नागरिक त्यांची पेन्शन मध्ये जी 500 रुपये होती ती 2500 रुपये झाली। याच्यामुळे सर्व लोक, जनता संपूर्णतः भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे एकमुखाने आहे। आणि 8 वर्षापासून इलेक्शन न झाल्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की आपण आता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला, आणि फक्त उमेदवार कोण आहे यापेक्षा कमळ चिन्हाला आपण मतदान करावं ही भूमिका प्रत्येकाची आहे। भूम मध्ये आता महत्वाचं सांगायचं म्हणजे चौरंगी लढत म्हणता येईल। प्रमुख जे पक्ष आहेत ते सर्व लढतायत आणि त्याच्यात महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे कैलासवासी अजित पवारांचा पक्ष जे आहे, माजी आमदार राहुल मोठे त्यांचे पण उमेदवार या ठिकाणी आहेत आणि तुम्ही सगळे म्हणजे स्वतंत्र लढताय। यामुळे कुठेतरी अलायन्स नसल्यामुळे कुठेतरी भाजपला फटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत? मुळेच नाही, भारतीय जनता पार्टीला कोणत्याही प्रकारचा दगा फटका नाही, कारण भारतीय जनता पार्टीची ताकद ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावरती आहे। परंतु आतापर्यंत स्वतंत्ररित्या लढवण्याची प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलेला नव्हता। यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना स्वतंत्ररित्या लढण्याची ताकद आणि लढण्याचा प्रसंग आणि ही वेळ आलेली आहे आणि सर्व उमेदवार उत्सुक आहेत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि विजय हा नक्की भारतीय जनता पार्टीचाच आहे। विजयाबद्दल विश्वास आहे? 100% विश्वास आहे। काय परिस्थिती आहे? मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। माझ्या मने आता भारतीय जनता पार्टीची जी व्यूहरचना आहे, 100 मतदानामागे 33 मतदार भारतीय जनता पार्टीचा फिक्स वोटर आहे। कशावरून काढले? हो, भारतीय जनता पार्टीचा जो आमचा अधिकृत सर्वे आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे देशामध्ये काम चालू आहे, महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे, त्याच्यामध्ये 100 मतामागे 33 मतदान भारतीय जनता पार्टीचं आहे। आणि चौरंगी लढत असल्यामुळं 51% लढाई जिंकण्यासाठी उर्वरित जो मतदार आहे आम्ही 51% जे गाठणार आहेत, त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या योजना PM किसान, आता फडणवीस साहेब आल्यापासून जे 500 रुपये महिना होता आपला निराधारांना, तो आपण 1500 केला। महिलांना अर्ध तिकीट केलं, 75 वर्ष वृद्धाला ST फुकट केली। अशा बऱ्याच असंख्य योजना आहे आणि जवळजवळ बरेच जण या भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारच्या म्हणा, राज्य सरकारच्या म्हणा लाभधारक असल्यामुळं ते मतदारच स्वतःहून उत्सुक आहेत की भारतीय जनता पार्टीला मतदान करायचे। या ठिकाणी लाडक्या बहिणी सुद्धा प्रचारामध्ये आहेत, आपल्या बरोबर आता आहेत। काय ताई प्रचार करताय तुम्ही? प्रचार माझेच मिस्टर आहेत, विठ्ठल पन्हाळे पंचायत समितीला उभा आणि छान प्रतिसाद आहे। चांगला प्रतिसाद आहे? हा, छान आणि निवडून येण्याचं निश्चित आहे? निश्चित आहे, निवडून येण्याचं निश्चितच वाटते। एकंदरीतच ह्या भूम आणि परांडा वाशी या मतदारसंघामध्ये आतापर्यंत भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली नव्हती, मात्र आता यावेळेस भाजप ही स्वतंत्र निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे विजय ही निश्चित असल्याचं उमेदवाराकडून सांगितलं जात आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।